रामकृष्ण हरी कैसी समचरणीची शोभा, 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 कैसी समचरणी शोभा, कैसी
स्वर द्या. सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय. त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, 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 त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय. त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, 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 त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. नलगे आणिक उपाय, नलगे अनेक उपाय, नलगे आणिक उपाय, नलगे अनेक उपाय. धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय. सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुचे चरण तीर्थ. मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र, गंधावे पवित्र, मनकी गंधावे पवित्र, गंधावे पवित्र, गंधावे पवित्र. नलगे आणिक उपाय, नलगे अनेक उपाय, नलगे आणिक उपाय, नलगे अनेक उपाय. धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय. एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु. हाची भव सिंधूचा तारू, हाची भव सिंधूचा तारू, हरी भव सिंधुता तारू, हरी भव सिंधुता तारू, हरी भव सिंधुता तारू, हरी भव सिंधुता तारू. नलगे आणिक उपाय, नलगे आणिक उपाय, नलगे अनेक उपाय. धरी सद्गुरुचे पाय, धरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय, हरी सद्गुरुचे पाय. विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार. टाळी वाजवा भजन करा. जय जय विठोबार कुमार, 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 जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. पहिली चाल विठ्ठल
सद्गुरुसी शरण जाय, सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंचे चरणतीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. एका जनार्दनी सद्गुरू, एका जनार्दनी सद्गुरू, हाची भवसिंधूचा तारू. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा. बसवनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. स्वये भानु जो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरी भक्ती लागोनी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्यत्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिव अवतार तूची धरुणी, केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथाचे शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. सद्गुरूचं महात्म्य या अभंगामध्ये एकनाथ महाराज विशद करतात. विश्वगुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या 451व्या जन्म 751व्या, आता 400ची आम्हाला सवय लागली 751व्या जन्म महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्याच दरबारामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीनं साजरा होतो आहे. भाविकांच्या परिसरातल्या
श्रद्धाळू लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतो आहे. मला असं वाटतंय असा सोहळा कदाचित त्र्यंबकेश्वरमध्ये पहिल्यांदा झाला असेल असं माझं मत आहे. बरं का, बऱ्याच वर्षांपासून संपर्क आहे, संबंध आहे, स्वामीजींना माहिती आहे, बऱ्याच वर्षांपासून पाहतायत. ही सगळी जुनी मंडळी आहेत, आमचे चंद्रशेखर शुक्ल गुरुजी आहेत, ही सगळी जुनी मंडळी जी आहेत याला माहिती आहे. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम हा मी आत्ताच अध्यक्ष महोदयांना आमच्या गाडवे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे ऐश्वर्यामध्येच होणं अपेक्षित आहे. कारण संत महात्मे एवढे ऐश्वर्यशाली आहेत, यांच्या ऐश्वर्यासमोर इतर कोणाचंही ऐश्वर्य नाही आहे. आणि त्यामुळे सगळ्या संतांचे जे सोहळे आहेत हे ऐश्वर्यामध्येच होणं अपेक्षित आहे. थोडासा त्रास होतो, ताण येतो, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आणि आता मी का बोलू शकतो, कारण आमच्या अनुभवाचे बोल आहेत. मागे आम्ही पैठणला 20 ते 27 नोव्हेंबरला ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताच्या चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं उत्सव केला. आणि तशाच पद्धतीनं अतिशय सुंदर मंडप असेल, स्टेज असेल, प्रवेशद्वार असेल, टाळकरी असतील, मृदंगाचारी असतील आणि सर्वात महत्त्वाची आपल्या सर्वांची उपस्थिती. कारण सर्वात जास्त महत्त्वाचा त्रास जो असतो तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तो श्रोत्यांचा आहे. श्रोते उपलब्ध होत नाहीत, परंतु मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सगळी टाळकरी मंडळी बघा, ही छोटी छोटी विद्यार्थी बघा, एकाहुनी बळी रे असं आहे, आमचे विकास महाराज आहेत, ही सगळी महाराज आहेत, गायनाचार्य सगळी मंडळी आहेत. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा होतोय. या नवीन विश्वस्त मंडळ या समाधी मंदिराचं जे आहे ते अतिशय उत्तम काम करत आहे. खरं तर मागच्या लोकांनी काही ना काहीतरी करत आलेलं असतं, म्हणून आत्ताच्या लोकांना काहीतरी करणं शक्य असतं. परंतु नवीन जी मंडळी असतात त्यांच्यासमोर फार मोठा जर का डोंगर उभा असेल तो पार करून जाणं अवघड असतं. त्यामुळे जर काही सपाटीकरण झालं असेल तर त्यांना चढायला सोपं. या न्यायाप्रमाणे काही ना काहीतरी हळूहळू हे काम होत गेलं. परंतु आता महाराजांच्या सभामंडपाचं काम खूप सुंदर सुरू आहे. दगडी मंडप, दगडी मंदिर, या सगळ्या पुरातन गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्याच ऐश्वर्यशाली असाव्यात याच्यासाठी हे विश्वस्त मंडळ खूप सुंदर काम करतं. आत्ताच परवा निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेचं प्रकाशन झालं. मला आता दाखवला निलेशजीने तो गाथा. अतिशय सुंदर गाथा आहे. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं असणं अपेक्षित आहे. कारण की संतांचे विचार हे लोकांपर्यंत पोचलेत, पण त्यांचं विचारांचं ऐश्वर्य पोचलेलं नाही. अर्थात ग्रंथरूपानं हे येणं अपेक्षित आहे. आणि महाराष्ट्रभर देशभर ह्या प्रति सगळ्या जाणं अपेक्षित आहे. आणि तसं कार्यसुद्धा सुरू आहे. आणि खरोखर तोंडावरती स्तुती म्हणून नाही, परंतु जेव्हापासून निलेशजी अध्यक्ष झाले तेव्हापासून सगळ्यांच्या संपर्कामध्ये येऊन आपल्याला काय करता येईल, आपण काय करू शकतो, लोकांची मनोगत जाणून घेऊन काय शक्य आहे, काय करता येणार नाही, काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींचं चिंतन करून आपल्या सर्वांच्या सोबत चर्चा करून जिल्ह्याचं एक फार मोठं संघटन या निमित्तानं तयार झालेलं आहे असं मला वाटतं. कारण संघटन ही आपल्या वारकरी संप्रदायाची मोठी शक्ती आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे संघटनाच आहे. वैष्णवांची संघटना म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची संघटना ही उभारून, कारण गेल्या 2 वर्षांपासून मी पाहतो आहे जिल्ह्यामध्ये जे काही मंडळी या कार्यासाठी पुढे आलेली आहेत, जसं की जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये पत्रिकेत फोटो असावा, त्यांचं नामस्मरण व्हावं, या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं पाहणं गरजेचं होतं. परंतु ते आता मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला चाललं आहे. निश्चितपणे परंपरा खंडित झाली का तर नाही, परंपरा अव्याहतपणे चालू आहे, पहिल्यापासून चालू आलेली आहे. गोसावी परिवार जो आहे तो ही परंपरा पुजारी म्हणून ते तिथे आहेत, ते सगळं करत आले आहेत. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. सगळ्या जणांनी एकत्र येऊन या गोष्टी करणं अपेक्षित आहे. कारण जेव्हा सगळीजणं एकत्रित येतील तेव्हा काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात.
आणि अशा पद्धतीचं हे मला असं वाटतं की हे पहिलं वर्ष जरी असलं तरी मला नाही वाटत की आता हा सप्ताह कधी पुढे होणार नाही असं नाही. दरवर्षी हा सप्ताह आता तुम्हाला करावा लागणार आहे, लक्षात ठेवा. सोशल मीडियावरती अतिशय सुंदर पद्धतीनं लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचतो आहे. म्हणून आम्हीसुद्धा प्रकाशन सोहळा हा सोशल मीडियावरती बघितला आणि अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्यांचं सहकार्य आहे. जिल्ह्यातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचं सहकार्य आणि तरुणांचा पुढाकार याचं संयुक्तीकरण म्हणजे हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारामध्ये अशाच पद्धतीचे कार्यक्रम उत्तरोत्तर खरं तर होत जावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल 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 एकनाथ महाराजांचा आणि निवृत्तीनाथ महाराजांचा अनुबंध हा फार जबरदस्त आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथ महाराजांनी जेवढे अभंग निवृत्तीनाथ महाराजांवरती लिहिले आहेत, इतर कुठेही संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांवरती एवढे अभंग लिहिल्याचं पाहवत नाही, दिसत नाही. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी, त्यांच्या नामाचं महात्म्य काय आहे, त्यांच्या दर्शनाचं पुण्य काय आहे, त्यांच्या समाधीचं स्थान, या सगळ्या गोष्टींचा उहापोह नाथ महाराजांनी केलेला आहे. साधारणतः निवृत्तीनाथ महाराजांवरती 10 अभंग एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहेत. एवढे अभंग निवृत्तीनाथ महाराजांवरती कोणीही लिहिल्याचं दिसत नाही. एकनाथ महाराजांची आस्था ही निवृत्तीनाथ महाराजांवर आहे. त्याचं कारण आहे, परंपरेचं कारण आहे बरं का. हे परंपरेचं कारण आहे, अर्थात गुरुशिष्य परंपरा असं म्हणत नाही मी. कारण नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी हे निवृत्तीनाथ महाराजांचे अवतार समजले जातात आणि एकनाथ महाराज हे ज्ञानोबारायांचे अवतार समजले जातात. ही अवतार परंपरा जर आपण बघितली तर एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं सर्वश्रेष्ठ असा गुरुभाव असणं अपेक्षित आहे. अहो, ज्ञानोबारायांच्या संबंधानं जर का श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर ही भावना जर का नाथ महाराजांची असेल, नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलंय ज्ञानोबारायांच्या संबंधानं, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. नाथ महाराज ज्ञानोबारायांच्या संबंधानं बोलतात, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. अनुग्रह खरं तर प्राप्त झालाय सद्गुरू जनार्दन स्वामींचा. तरीसुद्धा ज्ञानोबारायांच्या संबंधानं ही भावना जर आपण बघितली तर त्याच्यात अनुग्रह म्हणजे काही गुरुमंत्र असा त्याचा अर्थ घेता येणार नाही. अनुग्रह म्हणजे काय, त्यांचा आशीर्वाद, कृपाशीर्वाद प्राप्त झाला, ही भूमिका आपल्याला लक्षात घेता येईल. आणि म्हणून नाथ महाराज ज्ञानोबारायांच्या संबंधानं जर का एवढी श्रेष्ठतम भावना व्यक्त करतात तर निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं किती भावना असेल लक्षात घ्या. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना सुद्धा नाथ महाराजांची जी वाणी आहे ती गंगाऊहाप्रमाणे वाहत जाते, प्रवाहित होऊन जाते आणि त्यांच्या शब्दाला अध्यात्माची धार निर्माण होते. अशा पद्धतीची भाषा ही एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं पाहायला सापडते. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचा एक परंपरेनं असा संबंध आहे. निवृत्तीनाथ महाराज हे महादेवाचे अवतार आहेत. ही गुरुशिष्य परंपरा जर आपण बघितली तर भगवान महादेवापासून चालत आलेली ही परंपरा आहे. भगवान महादेव तर प्रत्यक्ष महादेवच आहेत, शंकरच आहेत, परंतु ही परंपरा गुरुशिष्य परंपरा एक पिढी महादेव आणि एक पिढी विष्णू अशी चालत आलेली आहे. भगवान महादेवानं काय केलं, मत्स्येंद्रनाथाला उपदेश केला. मत्स्येंद्रनाथ कोण आहेत तर भगवान महाविष्णूचे अवतार सांगितले गेलेले आहेत. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्षनाथ महाराज पुन्हा महादेवाचे अवतार. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनीनाथ महाराज
पुन्हा महाविष्णूचे अवतार. गहिनी प्रसादे निवृत्तीदातारो निवृत्तीनाथ महाराज पुन्हा महादेवाचे अवतार. ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञानोबाराय पुन्हा महाविष्णूचे अवतार. म्हणजे ही जी गुरुशिष्य परंपरा आहे ही भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू यांची आलटून पालटून अशी आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे या परंपरेनं शैव आणि वैष्णव हा वादच मिटवून टाकलेला आहे. आपल्याकडे कुंभमेळा भरतो. काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये भरणारा जो कुंभमेळा आहे त्याच्यात वाद निर्माण झाला आणि मग असा न्यायनिवाडा त्या ठिकाणी झाला की जे वैष्णव असतील त्यांनी नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा करावा आणि जे शैव असतील त्यांनी त्र्यंबकेश्वराला यावं. म्हणजे हा वाद काही वर्षांपूर्वी होताच, परंतु वारकरी संप्रदायामध्ये हा वाद कदापि नव्हता. एकाचे हृदय अशी अवस्था. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव दोन्ही देव एकपाही तया ऐक्य दुजे नाही. एकमेकांनाही पूरक असणारे आणि म्हणून वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक का आहे? कारण दोन्हीकडच्या त्यांनी चांगल्या चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत. उत्तरेमध्ये बघितलं तर वैष्णव जास्त आहेत, दक्षिणेमध्ये बघितलं शैव जास्त आहे. आपला महाराष्ट्र मध्यावरती आहे. इकडचा वैष्णविझम असेल किंवा इकडचं शैविझम असेल, या दोन्हींचं एकत्रीकरण महाराष्ट्रामध्ये आहे. वारकरी संप्रदाय हा समन्वय साधणारा संप्रदाय आहे. या दोन्ही अत्यंत परस्पर विरोधी गोष्टी ज्या आहेत, परंपरा ज्या आहेत, विचार जे आहेत, त्या विचारांना एकत्रित आणणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. मधला मार्ग कायम वारकरी संप्रदायानं स्वीकारलेला आहे. एका गमतीनं सांगितलं, भगवंतानं सौंदर्य वाटायला सुरुवात केली उत्तरेतून. उत्तरेतून भगवंतानं विचार केला मला सौंदर्य वाटायचं आहे. उत्तरेतून भारताच्या सुरुवात केली. दक्षिणेला येता 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 संपून गेलं ते सौंदर्य. उत्तरेतली मंडळी जी स्त्रिया असतील पुरुष असतील सुंदर आहेत. दक्षिणेमध्ये मात्र तशा पद्धतीचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत नाही. आता भगवंतानं बुद्धी वाटायला सुरुवात केली ती दक्षिणेतून. उत्तरेत जाता 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 संपून गेली. दक्षिणेतली माणसं विद्वान आहेत, हुशार आहेत, पंडित आहेत, पण तीच विद्वत्ता आपल्याला उत्तरेत पाहायला मिळत नाही. उत्तरेत सौंदर्य असेल पण विद्वत्ता नाही. दक्षिणेमध्ये विद्वत्ता आहे पण सौंदर्य नाही. पण महाराष्ट्र आपला मध्यावर आहे, तिथे दक्षिणेतलं बुद्धिमत्ता सुद्धा आलेली आहे आणि सौंदर्य जे आहे ते उत्तरेतून प्राप्त झाले. मधला आपला महाराष्ट्र मधला आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय हा कायम समन्वयकाच्या भूमिकेमध्ये चालत आलेला आहे. आणि म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. खूप प्रमाण आपण सर्व ऐकतो, आपण सर्व जाणकार श्रोते आहात आणि त्यामुळे अनेक प्रमाणं त्या संबंधानं देता येतील की हरी आणि हरामध्ये भेद हा वारकरी संप्रदायामध्ये नाही. किंबहुना जुनी काही गोष्टी जर आपण बघितल्या, सारवण जरी बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आडवं सारवायचे. शैव जे आहेत ते आडवे, शंकराचे उपासक आडवं सारवण करायचे, विष्णूचे उपासक उभ्यानं सारवण करायचे. गमतीनं जुनी कीर्तनकार सांगायची ना, एखाद्या वैष्णवाचं धोतर फाटलं तर बायकोला शिवून घे म्हणायचं नाही, कारण शिवून घे मध्ये शिव नाव येतं ते घ्यायचं नसतं. एवढा उभा दावा या दोन परंपरेमध्ये होता, परंतु हा उभा दावा नष्ट केला तो वारकरी संप्रदायाने. आणि त्यातही जर आपण बघितलं तर तो निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून ही गुरु शिष्याची जी जोडी आहे ती लोकांच्या समोर एक आदर्श जोडी आहे. ज्ञानोबारायांना गुरुच्या शरणागतीमध्ये जाण्याची काही गरज नव्हती. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज हे त्यांना शरण आले होते. एवढी विद्वत्ता त्यांना उपजताच होती, परंतु संत महात्मे हे लोकांच्या समोर आदर्श ठेवणारे असतात. आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये गुरुशिष्य अशा पद्धतीचा एक जोडी तयार झाली. एक गुरुशिष्य परंपरेचं नातं तयार झालं. माणूस परमार्थामध्ये कितीही जरी मोठा असला, कितीही व्यापकतेनं त्यानं परमार्थ केला असला, कितीही सप्तेह उभे केले असतील, किती लोकांना माळा घातल्या असतील, परंतु त्यांनी स्वतः जर का सद्गुरूंची शरणागती पत्करली नसेल तर त्याचा परमार्थ शून्य आहे. परमार्थ शून्य काय याचं चिंतन करा, कारण सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये नाही. देव प्राप्त झाला,
पण सद्गुरू प्राप्त झाले नाही तरी परमार्थ शून्य आहे. उदाहरण बघा, आमच्या सगळ्याच संतांनी आम्हाला आदर्श समोर ठेवून दिलेला आहे की सद्गुरूंची शरणागती. पूर्वीच्या काळामध्ये फड परंपरेमध्ये एखादा कीर्तनकार कीर्तन करण्यासाठी जेव्हा उभा राहायचा तेव्हा त्या फडाच्या मालकाची परवानगी घेऊन उभा राहायचा, त्या फडाचं एक प्रकारे मांडलिकत्व स्वीकारायचा आणि त्यांच्या आज्ञेनं कीर्तन करायचा. काही चूक होत असेल तर त्याच वेळी त्या फडाचा मालक त्याला फटकारायचा. परंतु हल्ली परिस्थिती जर आपण बघितली तर हाताबाहेर गेलेली सगळी परिस्थिती आहे. बरं, कीर्तन कोणी करावं कोणी करू नये असं आहे का? कोणीही करावं. कीर्तनाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे, नामस्मरणाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे, परमार्थाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. परंतु आपण काय करत आहोत हे मात्र माणसं विसरू लागली. फक्त 4 लोकांमध्ये उभं राहून बोलता आलं म्हणजे कीर्तन करता येतं, या भ्रमामध्ये भरपूर लोक आहेत. 4 लोकांमध्ये बोलता आलं म्हणजे कोणी कीर्तनकार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी फार मोठी साधना असते, पाठांतर असतं, सगळ्याच गोष्टी असतात, उपासना असते. परंतु फक्त बोलता येतं म्हणून आपण काहीतरी बोलायचं आणि त्याला कीर्तन म्हणायचं फेटा बांधून हे चालणार नाही. अशी कित्येक लोक मी बघितली आहेत की गळ्यात माळ नाही पण कीर्तन करतात. ही सत्य परिस्थिती आहे, सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायाने वेळेमध्ये जर का स्वतःला सावरलं नाही तर अवनती होण्याची शक्यता आहे. कोणालाही वाटतंय मी कीर्तनकार व्हावं, जरूर व्हावं, पण तशा पद्धतीची अवस्था अपेक्षित आहे. एक रिटायर्ड शिक्षक भेटले मला आणि म्हटले, महाराज कीर्तन करण्याची इच्छा आहे. मला असं वाटलं की माझी तारीख घेण्याची त्यांची इच्छा आहे असं मला वाटलं. मी विचारलं, हां कोणती तारीख? नाही 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 म्हटले, मला कीर्तन करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, कीर्तन करायचं, पण आता काय तुम्ही रिटायर झालात, आता कीर्तन काय करायचं? आता देवाचं नामस्मरण करत बसायचं, ठाईचं बैसुनी करा एकचित्त, एवढं सगळं करा म्हटलं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता राहिलेल्या सगळ्या गोष्टी देवाचं नामस्मरण करायचं, भजन पूजन जागच्या जागी करायचं. सर तुम्हाला असं काय वाटतंय कीर्तन करावं? त्यांनी सांगितलं, महाराज मला कितीही मोठा समाज पुढं असला तरी मी धिटाईनं मला बोलण्याची माझी क्षमता आहे म्हटले. मी त्यांना म्हटलं, सर बोलता येण्याची क्षमता हा क्रायटेरिया कीर्तनकाराचा नाही आहे. बोलता बोलता ते हातवारे करत असल्यामुळे माझं सहज गळ्याकडे लक्ष गेलं. त्या महाशयाच्या गळ्यात माळही नव्हती. म्हणलं माळ नाही घालायची म्हणली अजून. बरं ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. बरं काय करावं लागेल महाराज सांगा. मी म्हटलं कीर्तन करणं काही सोपं नाही, पाठांतर लागतं. तुमचं काय पाठ आहे? पाठ आहेत म्हणलं, कविता पाठ आहेत, शेरो शायरी पाठ आहे. म्हटलं तसं चालत नाही. ते म्हणजे हल्लीचे कीर्तनकार करतात, ते करत असतील. म्हटलं तुम्ही मला विचारत असाल तर मी नाही म्हणून सांगणार म्हटलं, ते नाही चालत. मग काय काय पाठ करायचं सांगा म्हटले. मी करतो. म्हटलं ज्ञानोबरायांचा, नाथ महाराजांचा हरिपाठ सुरुवातीला पाठ करा. प्रत्येक कीर्तनकाराच्या किमान हे दोन हरिपाठ तरी पाठ पाहिजे. तर त्याने विचारलं, हरिपाठात किती अभंग आहेत म्हटले महाराज? म्हटलं हरिपाठ तुला माहिती आहे याच्यातच धन्यता आहे म्हटलं. म्हटलं ज्ञानोबरायांचे 27, 25 नाथ महाराजांचे अभंग हरिपाठातले. म्हटलं महाराज 52 अभंग पाठ करायचे का? त्यांना म्हटलं बाबा ही सुरुवात आहे, अजून 950 तुम्हाला सांगायचे. त्यांनी सांगितलं, महाराज या वयाने कसं काय शक्य होतं, आता रिटायर झालो. त्यांना तेच सांगितलं, म्हणून तुम्हाला सांगतो कीर्तन करू नका, नामस्मरण करा. मला सांगायचं आहे काय, कोणालाही वाटतं, बरं वाईट नाही आहे, मला हे म्हणायचं आहे, कीर्तनकार व्हावं वाटतं हे वाईट नाही. तुम्हाला लोक बोलवतील न बोलवतील हा विषय वेगळा आहे. तुमचं बोलणं चांगलं असेल, संप्रदायाला धरून असेल तर तुमचा हात कोणीही धरू शकत नाही, तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही. परंतु परिस्थिती तशी नसेल तर काय होईल? सामान्य जीवन जगावं लागेल. तरी हरकत नाही. कीर्तनकार नाही होता आलं तरी चालेल, पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये थांबवून काही अध्ययन करून जर चांगलं माणूस होता आलं तर काय वाईट आहे? आणि म्हणून परमार्थामध्ये कोणीही यावं, सगळ्यांना या ठिकाणी अधिकार दिलेला आहे परमार्थामध्ये येण्याचा. पण काही गोष्टींचं एक गांभीर्य जर आपण लक्षात घेतलं नाही तर वारकरी संप्रदायाचं एक अवनती होण्याची शक्यता. मी का बोलतो? मी नेहमी सांगतो
की एकतर कीर्तनकार जेव्हा गादीवर उभा राहतो, नारदाच्या गादीवर उभा राहतो, तेव्हा बाकीच्यांनी सगळं ऐकायचंच असतं त्याचं, बरं का, त्याला काही सांगायचं नसतं, त्याचं ऐकायचंच असतं. या अधिकारानं मी काहीही बोलू शकतो. नारदाच्या गादीवर उभा आहे म्हणून मी काहीही बोलू शकतो, पण काहीही मी बोलू नये. मग मी का बोलतोय? मी काही मोठा, स्वतःला मोठा समजतो म्हणून काही बोलतोय, काही उपदेश करतोय असं समजू नका. म्हणून मी नेहमी सांगतो, मी मोठा नाही आहे, पण मी मोठ्याचा आहे याची मला जाणीव आहे. आणि मोठ्याचा आहे आणि त्यामुळे मला सांगण्याचा अधिकार परंपरेनं दिलेला आहे. ऐकायचं असेल ऐका, नसेल ऐकायचं ऐकू नका, पण सांगण्याचं कर्तव्य माझं आहे. आणि म्हणून मी हा विषय खरं तर ओढून ताणून आणला असं समजा. जाऊ द्या. परमार्थ करणारा माणूस हा कोणत्या ना कोणत्या तरी सद्गुरूंचा अनुग्रहित असला पाहिजे, ही परंपरा आम्हाला आमच्या संत महात्म्यांनी घालून दिली. निळोबारायचं उदाहरण बघा. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेल्याच्या नंतर निळोबारायांच्यासाठी तुकोबाराय 42 दिवसांनी आले. कथा माहिती आहे. तत्पूर्वी भगवान आले. डोळे उघडा मी आलोय, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचूनी आला. असे काही भाषा जर आपण निळोबारायांची बघितली तर सद्गुरूंच्या विषयी किती प्रचंड ओढ निळोबारायांच्या अंतःकरणात हे आपल्याला लक्षात घेता येईल. देव प्राप्त झाला. गंमत बघा. याच्यातून एक संदेश घ्यायचा की देव लवकर भेटतो पण संत लवकर भेटत नाहीत. हा एक संदेश या माध्यमातून दिलेला आहे. तुकोबारायांना जेव्हा त्यांच्या गाथा पाण्यामध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आल्या, 13 दिवसांनी भगवंतानं दर्शन दिलं. आणि निळोबारायांना तुकोबारायांनी 42 दिवसांनी दर्शन दिलं. म्हणजे तिपटीपेक्षाही जास्त दिवसानंतर संत भेटले. देव भेटणं सोपं आहे, संत सद्गुरू भेटणं अवघड आहे. आणि मग निळोबारायांना तुकोबारायांनी अनुग्रहित केलं. मग परमार्थाचा अधिकार निळोबारायांना प्राप्त झाला. परी नाही घडली सेवा काही, स्पष्टपणे सांगितलंय की माझ्याकडून सद्गुरूंची सेवा घडली नाही, पण सद्गुरू केला हे मात्र त्यांनी स्वप्नामध्ये मला उपदेश प्राप्त झाला. स्वप्नामध्ये जरी उपदेश प्राप्त झाला असला तरी उपदेश सद्गुरूचा प्राप्त झाला ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. उपदेश प्राप्त झाला पूर्ण. बघा. सत्यगुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा असताना, मस्तकी तो जाणा ठेविला, कर भोजना मागती तूप पाव, शेर पडिला विसर स्वप्न माझी. पूर्ण अभंग बघा. याच्यामध्ये तुकोबारायांनी काय काय घटना घडत गेल्या आणि कशा कशा पद्धतीनं मला सद्गुरूंची प्राप्ती झाली याचं विवेचन त्या अभंगामध्ये करून ठेवलेलं आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर तुकोबारायांना सुद्धा कुठल्याही सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज नव्हती, तेवढा अधिकार त्यांचा होता. तुका विष्णू नाही दुजा. तुका आणि विष्णू जर दुजे नाहीत तर महाविष्णूकडे अज्ञान असेल का हो? ज्ञानीच आहेत. तरी सुद्धा लोकापवाद निर्माण होऊ नये याच्यासाठी म्हणून संत महात्मे जे असतात ते सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात. सेवा घडली नाही तुकोबारायांना, परंतु सद्गुरू प्राप्त झाले. वैकुंठ गमनाच्या आधी प्राप्त झाले आणि त्यामुळे जे काही त्यांना सांगता आलं त्यांनी सांगितलं, पण सद्गुरू प्राप्त झाले. अजून मागे चला. एकनाथ महाराजांचं जीवन बघा. एकनाथ महाराजांचं जीवन एका व्युत्पन्न पंडिताचं जीवन आहे, एका ज्ञानी महात्म्याचं जीवन आहे. एकनाथ महाराजांना सुद्धा कुठल्याही सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये न जाता परमार्थ करता आला असता. कारण नाथ महाराज सुद्धा काय आहे? प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, स्वये वनमाळी अवतरले. विठ्ठल 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 नाथ महाराजांचं वर्णन करत नाथ महाराजांनी सांगितलं, वर्णन असं केलंय निळोबारायांनी. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, स्वये वनमाळी अवतरले. प्रत्यक्ष वनमाळी म्हणजे कोण? प्रत्यक्ष महाविष्णू हे एकनाथ महाराजांच्या रूपानं अवतीर्ण झाले. एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये कृष्णदयाळनव नावाचे एक महात्मे होऊन गेले. त्यांनी नाथ महाराजांचं एक दशक लिहिलं आहे आणि त्या दशकामध्ये नाथ महाराजांचं वर्णन करताना असं सांगितलं आहे, प्रत्येक चरणाच्या शेवटी असं सांगितलंय, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी, यत पुण्यकीर्ती सरिता कलिदोषनाशी, यत संप्रदाय परमामृतदे जनासी, जोकावरे जडमुढा भजने चितारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी.
श्री एकनाथ विबुधाभरण अवतारी म्हणजे काय? श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी असे त्याचे भाग होतात, असा त्याचा विग्रह होतो. श्री एकनाथ कोण आहेत? श्री एकनाथ विबुध म्हणजे देव, अभरण म्हणजे आभूषण, देवाचं आभूषण असणारा म्हणजे कोण? महाविष्णू. अवतारी एकनाथ महाराज हे देवाचं आभूषण असणाऱ्या महाविष्णूचे अवतार आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये निर्माण झालेले नाथ महाराजांच्या आरतीमध्ये निळोबारा हे वर्णन करतात. म्हणजे एकनाथ महाराज सुद्धा जर आपण बघितले तर ते देखील महाविष्णूचेच अवतार आहेत. कोणाच्याही शरणागतीमध्ये जाण्याची गरज नाही. त्याच्या पाठीमागे जा. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचा अनुग्रह प्राप्त करून घेतला. वयाच्या 12व्या वर्षी नाथ महाराजांना असं वाटलं की सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जावं. वयाच्या बालपणामध्ये अशी अवस्था निर्माण होणं हेच खरं विद्वत्तेचं लक्षण आहे. ठीक आहे, मागे चला. नामदेवरायांचा विचार करा. काय अधिकार आहे? देव जे विसवे ऐशी ज्याची देवासवे. देव ज्यांच्याबरोबर जेवत होता अशी देवाशी सलगी ज्यांची नाथ महाराजच वर्णन करतात. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ही अवस्था आहे. भगवंताची प्राप्ती झाली. मी आपल्याला सांगितलं की भगवंताची प्राप्ती झाली पण सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही तर जीवन परिपूर्ण नाही. म्हणून आपल्याला कथा सर्वांना माहिती आहे. सगळे संत महात्मे जेव्हा गोरोबा काकांकडे गेले तेरढोकीला, कोणीतरी सांगितलं, काका तुम्ही सगळे मडके तपासून पाहताय, जरा आमचे पण मडके तपासून बघा, कोणाचे कच्चे आहेत कोणाचे पक्के आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावरती थापटणं वाजवलं. नामदेवरायांच्या डोक्यावरती वाजवल्याच्या नंतर नामदेवराय जोरात ओरडले. काकांनी सांगितले, हे मडकं जरा कच्चं आहे. सगळेजण हसले. वाईट वाटलं. नामदेवरायांना वाईट वाटलं, कारण आपल्याला कच्चं म्हटल्या गेलं. आपली अवस्था काय, आपला अधिकार काय? देव माझ्या हातानं जेवण करतो. मी रावळामध्ये गेलो नाही तर देव माझ्या घरी येऊन माझ्या वडिलांना विचारतो की आज दामा का नाही आला. हा माझा अधिकार आहे. आणि मला कच्चं मडकं ज्ञानोबारायांना जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं, देव प्राप्त आहे पण सद्गुरू प्राप्त नाही, म्हणून ही अवस्था आहे. म्हटले काय करावं लागेल? सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जा. काय गरज आहे? सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यावर काय होतं? भगवंताची प्राप्ती. मग सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर जर का भगवंताची प्राप्ती होणार आहे तर भगवंताची प्राप्ती तर मला आत्ताच आहे. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय? गंमत अशी आहे, समुद्राचं पाणी जर आपण आपल्या मनानं प्यायला गेलो, आपण समुद्राचं पाणी पिलं तर ते खारट लागणार आहे. काही माणसं म्हणतात की आम्ही सद्गुरूंना काही, आम्हाला सद्गुरू आम्ही ओळखत नाही, कोणी आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही, आम्हाला वाटेल ते आम्ही करू. ग्रंथच आमच्यासाठी काय आहेत? सद्गुरू आहेत. हे आपल्यासाठी नाही, हे शीख पंथांसाठी आहे. 10व्या गुरु गोविंद सिंगांनी काय सांगितलं की हा ग्रंथ जो आहे गुरुग्रंथ साहेब तोच काय आहे, इथून पुढे गुरु असणार आहे. तसं आपल्या कुठल्याही परंपरेमध्ये कोणत्याही संतांनी असं सांगितलं नाही की हा ग्रंथ म्हणजे सद्गुरू आहे आणि इथून पुढे कोणाचा अनुग्रह न घेता याला गुरु माना, असं आपल्या परंपरेत कधीही सांगितलेलं नाही. म्हणून मानवच आपला गुरु असू शकतो. मानव रूपातलाच आपला गुरु असू शकतो. काहींना अदृष्टानं त्यांच्या जर का पूर्वपुण्यानं जर का संत सद्गुरू संत महात्मे प्रगट होऊन जर का अनुग्रह देतील तर तो त्यांचा भाग्याचा भाग आहे. परंतु प्रत्येकानं मनुष्यरूपी गुरु करावा. समुद्राचं पाणी पिलं तर ते खारट लागणार आहे. तेच पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन मेघाच्या वाटे आपल्यापर्यंत येतं तेव्हा ते गोड होत असतं. स्वतःच्या मनाचा परमार्थ करू गेलो तर आपण परमात्म्यापर्यंत पोचणार नाहीत, पण सद्गुरूंच्या माध्यमातून जर का आपण परमार्थ करू गेलो तर आपण निश्चित परमात्म्यापर्यंत पोचतो. विठ्ठल 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 सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जावं लागेल. कुठे? औंढा नागनाथला गेले.
चराचरामध्ये परमात्मा ही व्याप्ती अंतःकरणात नाही, देव फक्त रावळापुरता मर्यादित, ही भूमिका नामदेवरायांची असल्यामुळे काय करावं कळालं नाही. ज्ञानोबारायांच्या आदेशानं गेले. विसोबा खेचर त्या ठिकाणी पिंडीवरती पाय टाकून झोपलेले. ज्यांच्या दर्शनासाठी अनुग्रह घेण्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी मला पाठवलं, ती व्यक्ती पिंडीवरती पाय ठेवून झोपली. आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं, अहो देवावरती पाय ठेवून झोपलात तुम्ही? त्यांनीच सांगितलं, जिथे देव नाही तिथे माझे पाय ठेवा. जिकडे पाय घेतले तिकडे ती पिंड येऊ लागली. नामदेवरायांना कळालं सद्गुरू किती गरजेचा आहे, कारण परमात्मा हा एकदेशी नाही, तो सर्वदेशी आहे. हीच भूमिका आम्हाला संत महात्मे सांगत असतात. आणि म्हणून नामदेवरायांना विसोबा खेचरांनी उपदेश केला, त्याच्याही मागे जा. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराजांनी उपदेश केला. ज्ञानोबारायांना गरज काय? आपण बघितलं, उपजताची ज्ञानी ज्ञानोबा. 1400 वर्षाचे तप्त तीर रहिवासी आले लोटांगणी चांगदेव, एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा. त्या ज्ञानोबारायांनी तर वारकरी संप्रदायाचा पाया घातलाय. एवढं व्यापक कार्य असताना सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याची गरज काय? मी आपल्याला सांगितलं, संत महात्मे समाजाचा विचार करतात. जर एखाद्या जरी संतांनी सद्गुरूंची शरणागती केली नसती तर लोकांनी सांगितलं असतं, बघा यांनी कुठे गुरु केला, आम्ही केला तर काय फरक, नाही केला तर काय फरक पडतो. हा अपवाद सुद्धा संतांना ठेवायचा नव्हता. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा काय केलं, निवृत्तीनाथ महाराजांना गुरु मानलं. अर्थात निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना उपदेश केला. ज्ञानोबारायांचा अधिकार किती मोठा आहे सांगण्याची गरज नाही, परंतु ते ज्ञानोबाराय काय बोलतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरुकृपे, आता उतरलो गुरुकृपे. देव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानोबारायांची भाषा आहे. आणि म्हणून कितीही मागे जा, आपल्याला सद्गुरूंची शरणागती महात्म्यांच्या ठिकाणी पाहायला मिळते. संतांचंच काय, प्रत्यक्ष देवाने सुद्धा हा आदर्श आमच्या समोर घालून दिला. भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींना शरण गेले. प्रभू रामचंद्र हे वसिष्ठ ऋषींना शरण गेले. परब्रह्म राम वसिष्ठा शरण, परब्रह्म राम वसिष्ठा शरण, कृष्णे सांदीपन गुरु केला, परब्रह्म राम वसिष्ठा शरण, कृष्णे सांदीपन गुरु केला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी जो परमात्मा आहे, तो देखील जर का सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातो, तेथे माझा काय कोण तो विचार, ही अवस्था बघा. संतांची संगती, सद्गुरूंचं मार्गदर्शन, त्यांचा उपदेश जीवनामध्ये महत्त्वाचा असतो. आणि परब्रह्मापर्यंत परब्रह्माची अवस्था प्राप्त व्हावी याच्यासाठी म्हणून सद्गुरूंच्या शरणागतीची आवश्यकता असल्यामुळे नाथ महाराजांनी सांगितलं, सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाण्याचं फळ अभंगाच्या सद्गुरु श्री शरणालय, सद्गुरु शरणालय, सद्गुरु श्री शरणालय, सद्गुरु श्री शरणालय, सद्गुरु शरण
त्यासी ब्रह्मप्राप्ती होय सद्गुरुसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय त्यासी सद्गुरुसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर त्याला ब्रह्मप्राप्ती होणार आहे. परंतु आम्हाला सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जावं वाटत नाही, हा विचार लक्षात घेणं गरजेचं आहे. सद्गुरूंची शरणागती, सद्गुरू कसे आहेत हे शिष्यानी ठरवण्यापेक्षा सद्गुरूंच्या प्रती श्रद्धा व्यक्त करणं हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. शिष्यानं सद्गुरूंना सर्वश्रेष्ठ मानणं, तत्व मानणं हे गरजेचं आहे. तर काय जे वाटेल ते होऊ शकतं, लक्षात घ्या, काय होऊ शकणार नाही. एक ठग एका राजकुमारीकडे आला, साधू संतांच्या वेशामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की मला पाणी द्या म्हटले प्यायला. त्या राजकन्यानं पाणी आणलं आणि पाणी आणल्याच्या नंतर त्या ठगानं अर्थात साधूच्या वेशामध्ये आलेला त्यांनी सांगितलं, मी तुझ्या हातचं पाणी पिऊ शकणार नाही, मला असं वाटतंय की तू कुठल्या तरी सद्गुरूंचा अनुग्रह घेतलेला नाही आहेस. तिने सांगितलं नाही घेतला. मग अनुग्रह जर तो घेतला नाही तर मी ज्यांनी कोणी दीक्षा घेतलेली असते त्याच्याच हातून मी पाणी पित असतो. तू जर दीक्षा घेतलेली नसेल तर मी तुझ्या हातचं पाणी पिऊ शकत नाही. जाऊ द्या, काय करणार म्हणे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, घसा कोरडा पडलाय, पण आता तसंच थांबावं लागणार. त्या राजकन्याने सांगितलं, म्हणले महाराज एक काम करा, आपणच मला दीक्षा द्या, मला गुरु भेटून जाईल आणि आपण तृप्त व्हाल, पाणी आपल्याला प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु इथं नाही, माझ्याबरोबर जंगलात चालायचं, तुझे काही सोनं नाणं ते सगळं घेऊन चालायचं. सद्गुरू म्हणून मान्यता दिली त्या स्त्रीनं, त्या राजकन्यानं, आणि सगळा सोनं नाणं घेऊन गेली त्याच्याकडे. त्याने एका झाडाला बांधलं आणि झाडाला बांधल्याच्या नंतर तिच्याकडचं सगळं सोनं नाणं काढून घेतलं आणि सांगितलं, हे बघ, ही तुझी परीक्षा आहे, 8 दिवसानंतर तुझ्याकडे येणार आहे. कदाचित मला जर वाटलं तर मी त्याच्याही आधी येऊ शकेन, पण तोपर्यंत मात्र इथून हलायचं नाही. विश्वास होता, हो म्हटली, काय हरकत नाही. झालं, आता काय, तो निघून गेला. सगळं, तो ठगच होता, तो काही साधू नव्हता, संत नव्हता. तो सगळं घेऊन निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर वडील दुसऱ्या दिवशी विचार करू लागले, गेली कुठे आपली मुलगी. घोड्यावर बसले, सगळीकडे शोधलं आणि झाडाला बांधलेली दिसली. आश्चर्य वाटलं, सोडायला गेले. तिने सांगितलं, थांबा बाबा, सोडू नका, कारण माझे सद्गुरू हे बंधन सोडणार आहेत. त्यांनी विचारलं, कोणते सद्गुरू. तिने सगळी कहाणी सांगितली, असं आहे. त्यांनी सांगितलं, तो ठग असणार आहे, कुठलाही सद्गुरू अशा प्रकारे कुठल्याही शिष्याला बांधून ठेवत नाही, असे काही क्रिया करत नाही. नाही, माझ्या सद्गुरूंनी सांगितलं आहे आणि तेच या बंधनातून मला मुक्त करणार आहेत.
विश्वास होता. ठग होता पण विश्वास सद्गुरू म्हणून होता. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, नारदांनी ही गोष्ट बघितली आणि नारदांना आश्चर्य वाटलं की कसं काय एखादा ठग अशा स्त्रीला सद्गुरू म्हणून असं बांधून टाकू शकतो. तिथं आले नारद आणि नारदांनी सांगितलं, काय तुला बांधलं मी सोडतो. नाही नाही नाही, माझे सद्गुरू सोडणार आहेत. अगं काही उपयोग नाही, तो खोटा आहे. त्या कन्येनं सांगितलं की महाराज तो खोटा कसा असू शकेल. जर ते खोटे असले असते तर तुमच्यासारख्या संतांची भेटच मला घडली नसती. तुमच्यासारखे संत मला सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त झालेले आहेत. देवाकडे गेले नारद आणि सांगितलं, देवा तुम्ही तरी समजावून सांगा हिला, तुम्ही तरी हिला समजावून सांगा. देवानी सांगितलं, ठीक आहे मी येतो. चतुर्भुज रूपामध्ये देव प्रकट झाले आणि देव प्रकट झाल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, मी तुझा बंधन सोडतो. कारण तुला ज्याने बांधलाय तो सद्गुरू नाही आहे, तो ठग होता. परंतु तिच्या मनामध्ये विश्वास त्या शब्दाचा होता की मी तुला येईल आणि बंधनातून मुक्त करेल. तोच विश्वास, ठाम विश्वास भगवंताला सांगितला. म्हणले, देवा जर ती व्यक्ती ठग असली असती तर मला नारदांसारख्या संतांची भेट काय आणि तुझ्यासारख्या भगवंताची भेट काय. भगवंताची प्रत्यक्ष भेट मला प्राप्त झाली. हे कशामुळे झालं तर सद्गुरूंच्या आज्ञेमुळे झालं, त्यांच्या कृपेमुळे झालं. तिची श्रद्धा बघून भगवंताला फार कुतूहल निर्माण झालं आणि नारदांना सांगितलं की त्या ठगाला इकडे घेऊन या. त्या ठगाला शोधून नारदांनी आणलं आणि सांगितलं, हिचं बंधन मुक्त कर. सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. त्याला देखील वाईट वाटलं. अर्थात ठग असणाऱ्या व्यक्तीवरती जर नितांत श्रद्धा ठेवली तर संतही भेटतात आणि सद्गुरू भेटतात. जो संत आणि सद्गुरू ह्या अवस्थेप्रत पोचलाय त्यांचा अनुग्रह, त्यांच्यावर विश्वास जर आपण ठेवला तर आपल्याला काय भेटणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे सद्गुरू प्राप्त होणं ही जीवनातली एक फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कोणालाही सद्गुरू प्राप्त होतात असं नाही, काहीतरी अदृष्ट असावं लागतं. एकाला एक आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस थोडं वय झालेलं, त्याला असं वाटायचं माझं एवढं वय झालं पण मला अजून शिष्यच नाही. एखादा कोणीतरी यावा, माझा अनुग्रह घ्यावा अशी अपेक्षा. एक जण आला महाराज आणि म्हटलं, महाराज तुमचा अनुग्रह घ्यायचा आहे. याला आनंद झाला. यालाही गुरु पाहिजे होता, त्यालाही शिष्य पाहिजे होता. हाडळीला नाही नवरा आणि खविसाला नाही बायको अशी अवस्था त्यांची. त्यांनी सांगितलं, हो 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 अनुग्रह, लगेच अनुग्रह झालं. सेवेसाठी अपेक्षित होतं. थोडं ढगाळ वातावरण, वीज कडाडू लागली, गायी बाहेर बांधलेल्या. गुरुजी आपले उठणं बसणं शक्य नव्हतं. त्या शिष्याला सांगितलं, अरे बाळा एक काम कर, आपल्या ज्या गायी आहेत त्या बांधलेल्या आहेत बाहेर, पाऊस पडण्याची शक्यता आहे, जरा मुक्त कर बरं बंधनातून. बसल्या जागेवर शिष्य म्हणू लागला, महाराज बंधनातून मुक्त करणं तर आपल्यासारख्या महात्म्यांचं काम आहे. म्हटले, माझ्यासारख्या पामराजी काय करावं. अरे म्हटलं, हा शिष्य कमीन गुरुच जास्त भेटला आपल्याला. ठीक आहे. थोड्या वेळाने विचार केला, पाऊस पडत असेल, याने तर काही सोडला नाही. थोड्या वेळाने विचार केला, पाऊस पडत असेल. पुन्हा सांगितलं, रे बाळा एक काम कर, बाहेर पाऊस पडतोय का जरा बघून ये. म्हटले, तेवढंच बघ जरा. बसल्या जागेवरून शिष्याने सांगितलं, महाराज ही मांजर आत्ताच बाहेरून आत आली आहे, अंगावरून हात फिरवा, हात ओले झाले तर पाऊस पडतोय, नाही तर पडत नाही. असे गुरु आणि असे शिष्य काय कामाचे महाराज मला सांगा. गुरु आणि शिष्य, गुरुच्या मनातली गोष्ट जाणून शिष्याने कर्म केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. सांगण्याची गरजच पडायला नको. सेवेची आवडी आराम नाही अर्धघडी. नाथ महाराजांची सेवा बघा, काय करू नये नाथ महाराजांनी. बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी हस्ते, अनन्य भक्ती ते अनुसरला. देखोनी जनार्दन परमचिंता तुर, हा पूर्ण अवतार गुरुभक्त. ही नव्हे मानवी विवेकाची मूर्ती. दया क्षमा शांती वसे अंगी, विधीचा उल्लंघन करी सर्वथा. भावे विनटला चित्त विश्वासिक, यापासून सेवा न घ्यावी सर्वथा. हा परत्रीचा दाता सखा माझा. एखाद्या शिष्याला गुरुची प्राप्ती झाली तर त्या शिष्याचा भाव असतो की यांच्या माध्यमातून मला मोक्ष प्राप्त होणार आहे. इथे नाथाच्या घरची उलटी खूण आहे. जनार्दन स्वामींना असं वाटलं की हा जर मला शिष्य म्हणून प्राप्त झाला तर मी मुक्त होणार आहे. अशा पद्धतीची सेवा असावी.
शौचाला जनार्दन स्वामी ज्या ठिकाणी जायचे ती जागा स्वच्छ करून नाथ महाराजांनी ठेवावी, रात्रभर सेवा करत राहावी, कधी डुलकी लागेल तेव्हा लागेल आणि सद्गुरू उठण्याच्या आत पुन्हा सेवेला तयार. अशा पद्धतीची सद्गुरूंची सेवा अपेक्षित आहे. पण शिष्य तसे नसतात, गुरुही तसे नसतात. गुरु तसे असावे लागतात तर शिष्य, आणि शिष्य चांगले मिळाले तर गुरुचं चांगलं, नाही का. सद्गुरूंची जी भक्ती आहे ती कशी करावी नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुंदर पद्धतीनं सांगितलं. काही लक्षणं ही सद्गुरूंची सांगितली आहेत, काही शिष्याची लक्षणं ही सांगितली. शिष्यानं कसं असावं, जर आपला गुरु ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल तर शिष्यानं कसं वागावं, जर तो गृहस्थ असेल तर कसं वागावं, काय करावं काय करू नये, सगळ्या गोष्टींचा उहापोह एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी केलेला आहे. आणि त्यामुळे तो ग्रंथ मुळातून जर आपण बघितला तर विस्तृत प्रमाणामध्ये त्याचं आपल्याला चिंतन पाहायला मिळेल. सद्गुरू कोण आहे, जो श्रोत्रिय आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे आणि जो कृपाळू आहे. शास्त्राच्या परिभाषेमध्ये हे 3 गुण ज्याच्याकडे तो सद्गुरू आहे. श्रोत्रिय म्हणजे काय, शास्त्राचं ज्ञान त्याला असावं, शास्त्र काय सांगते विधिनिषेधाचं ज्ञान त्याला असावं. ते विधिनिषेधाचं ज्ञान त्याला असून फक्त तो सद्गुरू या अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाहीत. तर त्याच्यासाठी काय पाहिजे, ब्रह्मनिष्ठता पाहिजे. जे ज्ञान प्राप्त झालंय ते स्वतःच्या अंगी उतरलं पाहिजे, म्हणजे ती ब्रह्मनिष्ठता चराचरामध्ये परमात्मा दिसला पाहिजे. बरं, एवढा असून उपयोग नाही, त्याच्या ठिकाणी कृपाळू पण पाहिजे. मला जी अवस्था प्राप्त झालेली आहे ते इतरांना व्हावी, आपल्या शिष्यांना व्हावी, आपल्या भक्तांना व्हावी, अशा प्रकारच्या अंतःकरणामध्ये तळमळ नसेल तरी सुद्धा तो सद्गुरू होऊ शकत नाही. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू ही 3 लक्षणं ज्याच्याकडे आहेत तो सद्गुरू होऊ शकतो. आणि सेवा, निस्वार्थ भावनेनं सेवा करण्याची ज्याची इच्छा आहे तो शिष्य होऊ शकतो. अगदी ढोबळमानानं आपल्याला व्याख्या ह्या सांगितलेल्या आहेत. मग अशा पद्धतीनं श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि कृपाळुता ज्यांच्याकडे आहे त्याचा शोध घ्यावा. नाही तर जिथे आपल्याला श्रद्धा वाटेल, भलेही या 3 गोष्टी नसतील पण श्रद्धा निर्माण झाली तर त्यांचा अनुग्रह आपण घ्यायचा. तो श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, कृपाळू आहे, आता त्याच्याकडे बघण्याची गरज नाही. आपली श्रद्धा आपल्याला तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोचू शकते. परंतु जे गुरु ह्या पात्रतेला पोचलेले आहेत त्यांना मला एक सूचित करावंसं वाटतं, मिळतोय म्हणून शिष्य करू नका. बरं का, मी काय बोलतोय लक्षात घ्या. मिळतोय म्हणून शिष्य करू नका. त्याचं कारण असं आहे की शिष्य त्या पात्रतेचा असेलच असं नाही. कदाचित शिष्य गुरुचं नाव बुडवू शकतो, अशा पद्धतीचं त्याचं वर्तन असू शकतं. त्यामुळे गुरुनी शिष्य करतात, जसं म्हणून जाणतेने गुरु भजिजे असं ज्ञानोबारायांनी सांगितलंय. जाणून आपण गुरु केला पाहिजे, तसं जाणून गुरूंनी शिष्य केला पाहिजे. मोठ्यांनी आपल्यासमोर एक फार आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे. उगाच मिळतोय म्हणून शिष्य करायचं नाही. सगळे मोठी मोठी माणसं बघा, सगळं जग ज्यांना गुरु, सद्गुरू, जगद्गुरू, गुरुदेव म्हणताय ते सगळ्यांना शिष्य मानत नाहीत. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य आजही त्यांच्या पीठावरती जे बसलेले आहेत त्यांना आपण काय उपाधी लावतो, जगद्गुरू. आपल्या धर्माचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, जगद्गुरू. आदि शंकराचार्यांना सगळं जग गुरु मानतं, पण त्यांनी शिष्य केलेत फक्त 6. त्यांनी फक्त 6 शिष्य केलेत. बर, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आपण काय म्हणतो, कृष्णं वंदे जगद्गुरुम. त्या भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरू आपण म्हणतो, पण त्यांनी सुद्धा शिष्य केलेत फक्त 2. पहिला अर्जुन आणि दुसरा उद्धव. जग आपल्याला काय म्हणतं याच्यावरती आपण कोण आहोत हे ठरवू नका. काय केलं पाहिजे हा आदर्श आपण समोर ठेवा. मोठमोठ्या लोकांनी जरी जगद्गुरू म्हणवल्या गेले तरी शिष्य मात्र फार निवडक केलेले आहेत. ती अवस्था जर आपण बघितली, अजून पुढे अवस्था बघा. वारकरी संप्रदायामध्ये जी मान्यता आहे ती 4 जणांना जगद्गुरू म्हणण्याची आहे. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य, भगवान श्रीकृष्ण आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आरतीमध्ये. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरू जगन्नाथा. नाथ महाराज सुद्धा जगद्गुरू म्हणवल्या गेलेले आहेत. मग नाथ महाराज जर का जगद्गुरू म्हणवल्या गेले आहेत तर सगळं जग त्यांना गुरु मानतं. मग सगळे त्यांचे शिष्य झाले का नाही, त्यांनी शिष्य फार ठराविक केले. त्यांच्या एकंदरीत
कार्याच्या दृष्टीनं विचार केला तर हजारो शिष्य असणं अपेक्षित आहे. पण उपलब्ध शिष्य आत्तापर्यंत आम्हाला जे प्राप्त झालेत फक्त 26 शिष्य आहेत उपलब्ध, बरं का. अजून पुढे थोडेफार मिळतील, तो भाग निराळा आहे. तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकोबारायांना जगद्गुरू आपण म्हणतो, सगळं जग त्यांना गुरु मानतं, म्हणजे त्याचं सगळं जग शिष्य झालं. पण तसं आहे का? त्यांनी सुद्धा शिष्य निवडताना फार ठराविक केले. त्यांचे 14 टाळकरी असतील, निळोबाराय असतील, बहिणाबाई असतील, अजून 4-2 असतील, असे 15-20 शिष्य केले. म्हणजे मोठा माणूस जो आहे तो शिष्य फार कमी. अहो जाऊ द्या, अजून काय, भगवान दत्तात्रेयांचं आपण उदाहरण बघा. ज्या परंपरेमधून आम्ही आलेलो आहोत ती परंपरा आदिनारायणापासून चालत आलेली आहे. जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदिनारायण म्हणती जास तो सर्वांसी आदिगुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा त्रिस उपदेशत अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रेय. आणि ही दत्तात्रेयांची परंपरा कशी आहे? त्या दत्तात्रेयांना आपण गुरुदेव दत्त म्हणतो, त्यांना गुरुदेव दत्त आपण म्हणतो. पण त्यांनी शिष्य किती केलेत? 3. दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदुदुसरा जनार्दन शिष्य तिसरा गेला खरा कलियुगी तयाचा ब्रह्मानुग्रहित तयाचा ब्रह्मानुग्रहित गेला खरा कलियुगी तयाचा ब्रह्मानुग्रहित तयाचा दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जे एकनाथ महाराजांचे गुरु आहेत. कलियुगामध्ये एकच शिष्य केला, जनार्दन स्वामी. पण गंमत बघा, गुरुदेव दत्त आपण दत्तात्रेयांना म्हणतो, पण दत्तात्रेयांनी शिष्य 3 केल्यात पण गुरु मात्र 24 केलेत. मग काही जण म्हणतील गुरु 24 कसे असू शकतात? गुरु तर एकच असणं अपेक्षित आहे. गुरु कितीही असू शकतात, सद्गुरू एकच असतो. गुरु कितीही असू शकतात. पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमा रवी कपोतो जोगर सिंधू पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुक्रोर्भकः कुमारी शरकृत्सर्पः उर्णनाभी सुपेशकृत. 24 गुरु आहेत भगवान दत्तात्रेयांचे. जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. ज्याच्याकडून जो गुण घेतला त्याला मी गुरु मानलं. व्यवहारामध्ये एखादी गोष्ट आपल्याला शिकवणारा आपला गुरु आहे. शाळेमध्ये आपल्याला शिकवणारा आपला गुरु आहे. व्यवहारातली कोणतीही गोष्ट जो कोणाला तरी शिकवतो तो त्या बाबतीतला त्याचा गुरु आहे. अगदी एखाद्याला तंबाखू कशी खायची हे शिकवणाराही तो त्या बाबतीतला गुरु आहे. म्हणजे गुरु काय आहे? कुठलीही व्यावहारिक गोष्ट शिकवतो तो गुरु आहे आणि पारमार्थिक गोष्ट जो शिकवतो तो सद्गुरू आहे. नाथ महाराजांचं प्रमाण प्रसिद्ध आहे भागवतातलं. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत ऐते जो शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. आपल्या शिष्यांना जो भगवंतापर्यंत घेऊन जातो भगवान श्रीकृष्ण त्याला सद्गुरू मानतो. मंत्रतंत्र उपदेश करणारे ते अनेक गुरु आपल्याला प्राप्त होतील, बघायला मिळतील. पण आपल्या शिष्याला भगवंतापर्यंत पोचवतो तो खरा सद्गुरू आहे. आणि अशा सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर काय होतं? त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. ब्रह्माची प्राप्ती झाली आणि सद्गुरूंच्या शरणागतीशिवाय काही पर्याय नाही. म्हणून दुसरा कोणताही उपाय नाही महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या.
एक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. धरी सद्गुरूंचे पाय या शब्दाचा आपण जर का लक्षार्थ घेतला लक्षात तर गोष्ट वेगळी आहे. कारण काही शब्दार्थ काही माणसं शब्द पकडून ठेवतात. धरी सद्गुरूंचे पाय म्हणजे धरून ठेवण्याचं काही कारण नाही. धरी सद्गुरूचे पाय याचा अर्थ तनुमनो जीवे, चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ अशा पद्धतीची भावना अंतःकरणामध्ये ठेवून सद्गुरूंच्या समोर जाणं याचा अर्थ धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंच्या संबंधानं नाथ महाराजांची भूमिका आपण जर बघितली, सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूंचं जे चरणतीर्थ आहे अर्थात चरणाला जी खाली माती लागलेली असते, खरं तर एकूण शरीराच्या सर्वात खालचा भाग आपले चरण, त्यातही तळपाय आणि त्या तळपायाला लागणारी माती म्हणजे सद्गुरूंची तुच्छाती तुच्छ गोष्ट जरी असेल तरी ती आपण पवित्रातिपवित्र मानली पाहिजे. ही भूमिका नाथ महाराज बजावतात. सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. आणि असा जो सद्गुरू आहे, एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. भवसिंधूमधून तो तारणार आहे. आपल्याला माहिती आहे भवसिंधू म्हणजे संसार सागर आहे. या संसार सागरातून सद्गुरू तारतात, सद्गुरू नावी होतात आणि आपल्याला एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती पोचवतात. परंतु सद्गुरू जेव्हा एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती आपल्याला पोचवतात, संसार सागरातून तारतात, अवस्था काय करतात? आमच्या परंपरेमध्ये ब्रिदावळीचे अभंग आहेत. ज्ञानोबारायांचा हरिपाठ झाल्यानंतर एकनाथ महाराजांचा हरिपाठ आणि एकनाथ महाराजांचा हरिपाठ झाल्यानंतर ब्रिदावळीचे अभंग आहेत. म्हणजे जनार्दन स्वामी आणि नाथ महाराजांचा संवाद आहे. आणि नंतर उत्तरार्धामध्ये एकनाथ महाराजांची जी भावना सद्गुरूंच्या संबंधाने आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर अभंग आहे. सद्गुरू तारतात म्हणजे काय तारतात? अवस्था काय करून टाकतात? फक्त ते संसार समुद्रातून तारतात असं नाही, तर कशातून आपल्याला तारलं याचाही ते विसर पाडतात. तारियले येणे श्री गुरु नाईके, तारियले येणे श्री गुरु नाईके, तारियले श्री गुरु नाईके, तारियले श्री गुरु नाईके. बोधाची एकासे लावणी कौतुके, बोधाची एकासे लावणी कौतुके, या भवसागरी झालासे तारू, या भवसागरी झालासे तारू. बोधाची एकासे लावणी कौतुके, लावणी कौतुके, या भवसागरी झालासे तारू. थोडीशी चाल आड आहे परंतु ही परंपरेची चाल आहे. तारियेले येणे श्री गुरु नाईके, बोधाची एकासे लावणी कौतुके, या भवसागरी जाहलासे तारू, परतोनी पाहे तव कैचा मायापुरू. जेव्हा मला कोणत्या सागरातून तारलं हे बघण्याची इच्छा निर्माण झाली आणि मागे वळून बघितलं तर तो भवसागरच त्यांनी नाहीसा करून टाकला. अशी माझी अवस्था त्याने केली. आणि अशी अवस्था ही सद्गुरू आपल्या सत्शिष्याची करत असतात. आणि त्यामुळे नाथ महाराजांनी सांगितलं, एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. हाची याच्यावरून आपल्याला लक्षात घेता येईल की या तद्भिन्न नाही. चकारात्मक भाषा ज्या ठिकाणी असते तिथे इतरांची व्यावृत्ती होत असते. हाची भवसिंधूचा तारू म्हणजे दुसरा कोणीही आपल्याला भवसागरातून तारू शकणार नाही. ही सरळ सरळ भूमिका त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांचं जीवन जर आपण बघितलं तर एकनाथ महाराज हे याच वृत्तीवरती होते. नाथ महाराजांचं वर्णन तुकोबारायांनी सुंदर केलं आहे बरं का, फार सुंदर केलं आहे. नाथ तुकोबाराय काय सांगतायत? ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला, तेणे जन खेळकर केला रे. जनार्दन बसवंत करुनिया, त्याने वैष्णवांचा मेळा मिळविला रे. एकची घाई खेळता खेळता आपणची बसवंत झाला रे. स्वामीजी काय सांगतायत?
तुकोबाराय नाथ महाराजांचं वर्णन करताना बोलतायत की त्यांनी वैष्णवांचा मेळा मिळविला आणि पाहता पाहता स्वतःच सद्गुरू पदावरती आरूढ झाले. त्यामुळे सद्गुरूंचं महत्त्व संतांच्या दृष्टीनं किती आहे हे सांगण्याची गरज नाही. ज्ञानोबारांचं प्रमाण आपल्याला लक्षात घेता येईल. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव तुझा, गुरुविण देव तुझा, पाहता नाही त्रयलोकी, पाहता नाही त्रयलोकी, उडी मारा उडी मारा. हा पाहता नाही त्रयलोकी, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. ही भाषा ज्ञानोबारांची बघा. सर्वस्व श्री सद्गुरू आहेत. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची शरणागती प्राप्त करून घ्यावी ही विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. अखंड हरिनाम सप्ताहाचा मला वाटतं 3रा दिवस आहे आणि आज माझ्या वाट्याला ही कीर्तन सेवा माझ्या परमभाग्यानं आलेली आहे. संतांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या समोर सेवा करण्याचं सद्भाग्य हे प्रत्येकाला लाभत नसतं आणि म्हणून जेव्हा जेव्हा कधीही संतांची सेवा करण्याचा प्रसंग येतो तो कायम स्वीकारला पाहिजे. किंबहुना इतर 4 गोष्टी बाजूला ठेवून संतांकडे आलं पाहिजे. ही भूमिका जोपर्यंत आपण निभावत नाही तोपर्यंत आपला निभाव लागणार नाही. आणि म्हणूनच मला अत्यंत आनंद झाला. संपूर्ण यांचे विश्वस्त मंडळ जे ट्रस्टी आहेत, सगळी मंडळी आहेत, काका आहेत, ही सगळी मंडळी आहेत आणि बऱ्याच जणांशी माझे वैयक्तिक पण संबंध आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळासुद्धा, पालखी सोहळासुद्धा खूप वाढतो आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा आणि नाथ महाराजांचा सोहळा करकमला एका ठिकाणी येतो. निवृत्तीनाथ महाराज गावाच्या बाहेर असतात आणि नाथ महाराज गावामध्ये असतात. त्याचबरोबरीनं परतीच्या प्रवासालासुद्धा 2 ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांची आणि नाथ महाराजांची भेट होती. 2 नाथ एकत्र आले
तर ते जगाला सनाथ केल्याशिवाय राहणार नाहीत. ही भूमिका गरजेची आहे. आणि म्हणून असेही संबंध या संस्थांशी आहेत. त्यामुळे परंपरेचे संबंध असतील, नव्यानं आपण जे कार्य करताय त्याच दृष्टीनं आलेले संबंध आपण पाहता. निश्चितपणे जसं आपलं त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबक राजाच्या नावानं ओळखलं जातं, तसं ते श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्याही नावानं ओळखलं जातंच. परंतु जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचं नाव हे लोकांच्या समोर यावं, त्यांचं लिखाण, त्यांचे अभंग, त्यांचं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचावं आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून प्रत्येकाने आपलं जीवन धन्य करून घ्यावं. आणि हे करण्याच्यासाठी म्हणून या विश्वस्त मंडळाला, ट्रस्टींना सगळ्यांना बळ द्यावं अशी मी श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. एक सूचना फक्त द्यायची ती अशी आहे की यंदाचं वर्ष हे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणून दिनांक 31 मार्च 2024 या दिवशी एक संकल्प आपण असा केला आहे. खरं तर एक संकल्प आम्ही पूर्ण केला, एक विश्वविक्रम वारकरी संप्रदायाच्या नावानं केला की ज्या एकनाथी भागवताला पारायण करण्याच्यासाठी, म्हणजे 18,800 ओव्या, ज्ञानेश्वरीच्या दुप्पट ग्रंथ आहे, आपल्याला कल्पना असेल, त्याला वाचण्यासाठी किमान 45 तास लागतात. परंतु तो काही एक गोष्टी करून एक विश्वविक्रम नोंदवला आणि त्या ग्रंथाचं पारायण अवघ्या 91 सेकंदामध्ये आम्ही केलं आणि वारकरी संप्रदायाच्या मुकुटात हा मानाचा तुरा खोवला 91 सेकंदात. आता कसा काय ते तुम्ही यूट्यूबवर बघा बरं का. पण मला सांगायचं आहे काय, आता येणाऱ्या षष्ठीलाही एक आपला संकल्प केलेला आहे आपण आणि आपल्या सर्वांची उपस्थिती त्याच्यामध्ये प्रार्थनीय आहे. तो असा आहे की वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी मोठी दिंडी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दिवशी म्हणजे 31 मार्चला पैठणमध्ये काढायची आहे. त्याला विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळा असं त्याला आपण नाव दिलेलं आहे. त्यामुळे हा एक विश्वविक्रम करायचा आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी दिंडी म्हणून पैठणची दिंडी ही षष्ठीच्या दिवशी असणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना मी या निमित्तानं प्रार्थना करतो आहे आणि सोशल मीडियाच्याही माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आहे की जिथे जिथे आपण असाल प्रत्येकाने आपला आपला टाळ किंवा झेंडा घेऊन सकाळी 9 वाजता नाथ महाराजांच्या वाड्यात अर्थात गावातल्या नाथ मंदिरापाशी आपण जमा व्हावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ज्या ज्या दिंड्या पैठणच्या दिशेनं येतात त्यांनासुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण आपल्या दिंडीतले झेंडेकरी, टाळकरी, मृदंगाचार्य, विणेकरी, चोपदार यांना घेऊन आणि आपल्या आराध्यासह आपण तिथे येऊ शकता. त्यामुळे आपली प्रदक्षिणासुद्धा होणार आहे. 2-2.5 तासांचा तो कालखंड आहे. 1-2 किलोमीटरचं ती चाल आहे आणि तिथे गेल्यानंतर मानाची कीर्तन होतात आणि त्या कीर्तनाच्या नंतर हा कार्यक्रम समाप्त होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना, आपल्या जिल्ह्यातल्या आणि जे प्रेक्षक, जे श्रोते या ठिकाणी आहेत, पाहतायत, ऐकतायत, त्यांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित व्हावं आणि ह्या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. सर्वांनी भजन करा. नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
संस्थान माझ्यासारखे दष्टपुष्ट कीर्तनकार बोलवतो. नाहीतर गंमत होऊन जायची एखाद्या कीर्तनकाराची. असं आपण खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला आहे आणि दरवर्षी होणारच आहे. अर्थात याची तिथी दरवर्षी एकच असावी, ती लोकांना सोयीस्कर असावी, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता येईल अशी असावी अशी प्रार्थना करतो. आणि आपले आमदार साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी मोठं जिम्मेदारी घेतली आहे. मंडपाचा, अखंड मंडपाचा त्यांनी पूर्ण जिम्मेदारी घेतली. आणि खरं सांगू का, मी तर इथे नवीन आहे, माझी काही राजकारण्यांचा जास्त काही संबंध नाही. मला माहिती पण नव्हतं ते आमदार आहेत. कारण आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी जर बघितलं, आमदार म्हटलं की 5-50 कार्यकर्ते येतात आधी, त्यांचाच धुडगूस असतो. पण ते कळालं नाही. ही नम्रता आहे. संतांच्या ठिकाणी कसं यावं हा आदर्श घेतला पाहिजे महाराज. एवढंच बोलतो, जास्त बोलणार नाही. असो, संतांचं भजन झालं आहे. आमच्या परंपरेप्रमाणे एकदा सर्वांनी नाथ महाराजांचं भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, दास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. विठ्ठल जय जय. चाल बाकी थांबा. शेवटची चाल हरिभक्ती. एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु. एक जनार्दनी सद्गुरु, एक जनार्दनी सद्गुरु, एक जनार्दनी सद्गुरु, एक जनार्दनी सद्गुरु. एका जनार्दनी सद्गुरु, सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु. एक जनार्दनी सद्गुरु, एक
भव सिंधुचा तारू न लगे आणि कहू पाव न लगे आणि कहू पाव न लगे आणि कहू पाव न लगे आणि कहू
लगे आणि करू पाव न लगे आणि करू पाव निवृत्त